लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। भारतीय महिला फेडरेशन व आयटक तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। बातमी नाशिक येथून। सातारा येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच निफाड तालुक्यातील आशा कार्यकर्त्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी भारतीय महिला फेडरेशन व आयटक नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। याप्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी केलेल्या असंवेदनशील वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला। निवेदन देताना आयटक राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले, शहराध्यक्ष मीना आढाव, आयटक संघटक प्राजक्ता कापडणे, कांचन पवार, शिलकेजा अहिरे, प्रणाली चंद्र मोरे, श्वेता शिंदे, डॉक्टर मीनाक्षी मोरे, पूजा सांगळे, स्नेहल सोनजे तसेच भारतीय महिला फेडरेशन व आयटकशी संलग्न आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या निवेदनाद्वारे महिला संघटनांनी राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी केली आहे। या सरकारने महिलांना न्याय दिलाच पाहिजे। आज आम्ही भारतीय महिला फेडरेशन आणि आयटकच्या वतीने महिलांवरचे होणारे वाढते अत्याचार याच्या अनुषंगाने आज इथे महिला फेडरेशन आणि आयटकच्या वतीने इथे निदर्शने आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत। सदर घटना ही आपण बघितलीच असेल। सातारामध्ये डॉक्टर मुंडे यांच्यावर जो बलात्कार झाला आणि नंतर त्यांनी आत्महत्या केली, आत्महत्या लावली गेली, पण त्याच्या आधी त्यांच्यावर बलात्कार झाला होता, त्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आणि पोलिसांनी तिथे दखल घेतली नाही, त्यांची कंप्लेंट घेतली नाही, वेळोवेळी त्यांना तिथे मार्गदर्शन करण्यात नाही आलं, त्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली। तर या विरोधात पोलिसांना ज्या पोलिसांनी दुर्लक्षित केलं त्या केसला, तिची कंप्लेंट नाही घेतली, तर त्या पोलिसांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि सोबतच ज्यांनी तिच्यावर अत्याचार केला आहे त्यांनासुद्धा कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी। सोबतच नाशिकमध्ये निफाड तालुक्यात एका आशा कार्यकर्तीवर ॲम्ब्युलन्सवाल्याने लैंगिक छळ केला, तर त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला आता जामीन दिलाय, सोडण्यात आलं आहे, तर त्यालाही कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आम्ही महिला फेडरेशन आणि आयटकच्या वतीने मागणी करत आहोत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.